आज आपण पाचवी विषय गणित स्कॉलरशिप याच्यातला घटक संख्या ज्ञान आणि उपघटक 10 अंकापर्यंत संख्यांचे वाचन व लेखन हा दुसरा घटक आपण अभ्यासणार आहोत। बघा कोणता घटक सांगितलं तुम्हाला? दुसरा घटक आहे उपघटक 10 अंकापर्यंत संख्याचे वाचन व लेखन कसं करायचंय। वाचन करताना काय लक्षात ठेवायचं, लेखन करताना काय लक्षात ठेवायचं। इथे तुम्हाला एक स्टार दिलाय बघा। आपण स्टार का करतो? स्टार याच्यासाठी केला जातो की तुम्ही त्या पॉइंट कडे जो मुद्दा लिहून दिलेला आहे त्याच्याकडे तुम्ही काय केलं गेलं पाहिजे, लक्ष दिलं गेलं पाहिजे आणि तो तुमच्या लक्षात असला पाहिजे। बघा संख्या लेखन करताना दशमान पद्धत, आता ही जी दशमान पद्धत आहे त्या पद्धतीचा वापर करतात, नेहमी डोक्यात ठेवायचं। कुठल्या पद्धतीचा वापर केला जातो? दशमान पद्धतीचा वापर केला जातो, म्हणजे 10च्या पटीत असणाऱ्या संख्यांचा वापर केला जातो। संख्या लेखन करताना दशमान पद्धतीचा वापर करतात। मग याच्यावर एक प्रश्न तयार होऊ शकतो पेपरमध्ये, संख्या लेखन करताना टिंबटिंब पद्धतीचा वापर करतात आणि ऑप्शन मध्ये काय करतील? दशमान पद्धत, आंतरराष्ट्रीय पद्धत, देवनागरी पद्धत आणि रोमन पद्धत असे पर्याय देतील। तर उत्तर काय आहे याचं? दशमान पद्धत। एकक स्थानापासून बघा आता काय करायचंय? एकक स्थान कुठे असतं रे? आपल्या संख्या जिथं लिहितो त्याच्या आपल्या उजव्या बाजूकडून गृहीत धरतोय तिकून। मग एकक स्थानापासून डावीकडील प्रत्येक स्थान बघा, इकडून ही उजवी बाजू एकक, दशक, शतक, प्रत्येक स्थान हे कितीच्या पटीत वाढत जातं? 10च्या पटीनं काय होतं? पुढं पुढं वाढत जातं। उदाहरणार्थ बघा, आता हे तुम्हाला संख्या लिहिण्यासाठी काय केलेले आहेत? गट करून दिलेले आहेत। हे गट आपल्या लक्षात पाहिजेत। वाचन करण्यासाठी सुद्धा या गटाचा काय होतो? उपयोग होतो। वाचन करण्यासाठी सुद्धा या गटाचा काय होतो? उपयोग होतो। मग गट क्रमांक 1, आता कुठून सुरुवात केली गट करायला? आपण उजवीकडून डावीकडे जातोय गट करताना। पहिला गट जो आहे गट क्रमांक 1 तो किती संख्याचा असतो? 3 संख्याचा असतो। कोणत्या 3 संख्या? बघा एकक, अगदी एकक, उजवीकडील पहिला अंक जो असतो त्याला आपण काय म्हणणार? एकक। त्याच्यानंतर दुसरा दशक, तिसरा शतक, चौथा हजार, पाचवा 10,000। आता गट क्रमांक 1 झाला। गट क्रमांक 1 मध्ये किती अंक असले पाहिजे? 3च, त्यांना ठेवायचे इथून पुढे। गट क्रमांक मध्ये किती अंक असले पाहिजे? 3। कोणते? एकक, दशक, शतक। नंतर गट क्रमांक 2 हजार, 10,000। गट क्रमांक 3 दशलक्ष, लक्ष, 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 लक्ष जे आहेत याला दुसरा शब्द आहे लाख। याला दुसरा शब्द काय आहे? लाख, ध्यानात ठेवायचं। जसं घरचे म्हणतात 1 लाख, 2 लाख, 3 लाख, 2.5 लाख, तसं लक्ष पण आणि लाख पण हे दोन्ही शब्द सेमच आहेत। मग तिसऱ्या गटामध्ये लक्ष त्यालाच लाख बोलतो। नंतर पुढचा गट आहे तिसऱ्यातला दशलक्ष, त्यालाच आपण काय म्हणतो? 10 लाख। त्याच्यानंतर चौथा गट आहे कोटी आणि दशकोटी। आणि गट क्रमांक 5वा जो आहे तो एकट्याचा, तो म्हणजे काय? अब्ज। तुम्हाला अब्जापर्यंतच आपल्याला काय करायचंय? पाहायचंय। मग आता एक उदाहरण घेऊन सांगतो। इथं समजा मी काय केलं? 1 लिहिला, बरोबर? आता 1च्या इकडे पाठीमागे काय घेता येते ना? आपल्याला सगळे शून्य लावता येतील बघा। इथं 1 शून्य, 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 इथं 1 शून्य। म्हणजे 1 अब्ज म्हणजे किती झाले बघा? माग किती शून्य लागले त्याच्यात? 1 2 3 4 5 6 7 8 आणि किती? 9। मग गट करताना कसे? या तिघांचा एक गट, त्याच्यानंतर कुठे गेलं? इथं बघा, या तिघांचा एक गट, नंतर या दोघांचा एक गट, त्याच्यानंतर ह्या दोघांचा एक गट, त्याच्यानंतर या दोघांचा एक गट। म्हणजे असे गट केले तर आपल्याला संख्या काय करता येतात? पटकन वाचता येतात। काय करता येतात? पटकन वाचता येतात। बघा बरं, 1 अब्ज म्हणजे 1 अब्ज किती शून्य असणार माग? 1 2 3 4 5 6 7 8 9।
म्हणजे एका संख्येच्या मागे 9 शून्य आले तर त्याला आपण काय म्हणायचंय, अब्ज. संख्या कोणती, 1. आता मी जर असं केलं, 1 शून्य कमी करत गेलं त्याची किंमत पण कमी होत जाईल ना. 1 शून्य मागचा कमी केला तर किंमत काय होईल त्याची, ऑटोमॅटिक कमी होत जाईल. कळतंय? हे कळलं का? गट कसे करायचे कळले का आता? पहिला गट करायचा, त्याच्या पुढे एक स्वल्पविराम राहून द्यायचा. दुसरा गट केला त्याच्यापदी, तिसरा केला त्याच्यापाशी, चौथा केला त्याच्यापाशी, आणि सुरुवात कुठून करायची, उजवीकडून डावीकडे जायचंय. संख्येच्या उजवीकडून डावीकडे जायचंय. म्हणजेच एकक स्थानापासून दश, शत, हजार, 10,000, लक्ष, दशलक्ष, कोटी, 10 कोटी आणि अब्ज असं जायचंय. डावीकडून उजवीकडे जायचं नाही. कुठून जायचंय, उजवीकडून डावीकडं. आणि तुम्हाला सांगितलं होतं एकक स्थानापासून डावीकडील प्रत्येक स्थान हे काय होतं, 10च्या पटीत वाढत जातं. कितीच्या पटीत वाढत जातं, 10च्या पटीमध्ये वाढत जातं. अडचण कोणाला आता काय कळलं का? लिहून घेतलं सगळ्यांनी? बघा, संख्या लेखन करताना काय करायचंय ते आपण पाहतोय. संख्या कशा लिहिल्या जातात. संख्या अंकात लिहिताना, कशात, अक्षरात नाही. कशात लिहिताना, अंकात लिहिताना काय करायचंय बघा, संख्या अंकात लिहिताना प्रथम सर्वात मोठ्या स्थानावरील, कुठल्या, प्रथम सर्वात मोठ्या स्थानावरील अंक लिहायचा. कुठला अंक लिहायचा सांगितलंय, सर्वात मोठ्या स्थानावरील अंक. म्हणजे दिलेली संख्या तुमची जी असेल ती संख्या अगोदर पाहिजे आणि सगळ्यात मोठ्या स्थानावरील अंक काय करायचा आहे, अगोदर लिहायचा. त्याच्यानंतर दुसरा, नंतर त्यापेक्षा लहान स्थानावर असणारा, त्याच्यानंतर काय करायचं, लहान स्थानावर असणारा अंक. लहान स्थानावर दिलेल्या संख्येतील योग्य तो अंक, कोणता अंक लिहायचा, योग्य तो अंक लिहायचा. दुसरा, एखाद्या स्थानावर अंक नसेल, बघा एखाद्या स्थानावरती जर अंक दिलेला नसेल, येत नसेल, तर मग काय करायचंय, 0 हा अंक त्या ठिकाणी काय करायचा, लिहायचा. म्हणजे संख्या पूर्ण करण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, एखाद्या स्थानावरती जर अंक दिला नसेल तर काय लिहायचा, 0 हा अंक त्याच्यामध्ये ऍड करायचा आहे. म्हणजे संख्याचं लेखन करताना. नंतर आता खाली दिलंय बघा तुम्हाला तक्ता, 10 एकक म्हणजे किती, 1 दशक. हे डोक्यात ठेवायचं, 10 एकक म्हणजे किती, 1 दशक. याच्यानंतर 10 दशक म्हणजे किती, 1 शतक. 10 दशक म्हणजे किती, 1 शतक. नंतर 10 शतक म्हणजे किती, 1000. याचा वापर तुम्हाला संख्याचं लिखाण करताना करायचा आहे. नंतर 10,000 म्हणजे 1,10,000. 10,10,000 म्हणजे 1 लक्ष. 1 लक्ष म्हणजेच लाख. 1 लक्ष म्हणजेच काय, लाख. नंतर 10 लक्ष, याला आपण 1 दशलक्ष असं म्हणतो. काय, 10 लक्ष यालाच आपण 1 दशलक्ष असंही म्हटलं जातं. याच्यानंतर 10 लक्ष 1 कोटी. बघा 10 लक्ष म्हणजे किती, 1 कोटी. नंतर 10 कोटी म्हणजे 10 कोटी आणि 10 कोटी म्हणजे 1 अब्ज. आणि याच्या आधी आपण मगाशी बघितलं 1 अब्ज म्हणजे त्याच्या मागे किती शून्य, 9. 1 अब्जच्या मागे किती शून्य येणार, 9 शून्य येणार. हे तुम्ही काय करायचंय, तक्ता पाठ करायचा आहे. याच्या अगोदर एक तक्ता दिला होता, तो पण तुम्ही काय करायचा आहे, पाठ करायचा आहे. विसरायचं नाही. याचं कारण याच्या आधारे आपल्याला संख्याचं वाचन आणि संख्यांचं काय करायचं आहे, लेखन करायचं आहे. कळलं? आपण
कालचा जो टॉपिक चाललेला आहे घटक 1 संख्याज्ञान, त्यातला उपघटक 10 अंकापर्यंत संख्येचे वाचन व लेखन याचे काही नियम अगोदर आपण काय केले होते, पाहिले होते. आता स्टार करून परत 2 पॉइंट दिले तुम्हाला. स्टार केले त्याचा अर्थ काय आहे ते तुम्ही काय करायचे, लक्षात ठेवायचे. संख्यामध्ये डावीकडील प्रत्येक स्थान 10च्या पटीनं काय होत असतं, वाढत जातं. कुठं, संख्यामध्ये हे जे स्थान आहे हे स्थान काय होतं, 10च्या पटीनं वाढत जातं. त्याच्यानंतर उजवीकडील प्रत्येक स्थान बघा, इथं दिलंय डावीकडील, इथं दिलंय उजवीकडील. उजवीकडील प्रत्येक स्थान जे आहे हे काय होतं, 10च्या पटीनं कमी होत जातं. इथं काय होतंय, वाढत जातंय. कळतंय? आता उदाहरणार्थ बघा, 1 दशलक्ष बरोबर 1 लक्ष गुणिले किती, 10. म्हणजे 1 दशलक्षची किंमत काढायची असेल तुम्हाला तर काय करायचं आहे, 1 लक्षला कितीनं गुणायचंय, 10 गुणायचं. नंतर दुसरं 1 कोटी. 1 कोटी बरोबर 1 दशकोटी. ह्या दशकोटीला काय करायचंय, 10ने भागायचंय. काय करायचंय, 10ने भागायचंय. त्याचं तुम्हाला उत्तर काय होऊन जाईल, मिळून जाईल. आता याच्यानंतर हे कोष्टक दिले, त्याला तक्ता म्हणतो आपण. काय म्हणतो, तक्ता असं म्हटलं जातं. आता त्याचा उपयोग कुठं केला जातो, ह्या ज्या संख्या दिल्यात ना, सव्वा, साडे, पावणे, आहे का नाही, मग ह्यांचा कशा दिल्या जातात त्या संख्या. इथं बघा, इथं संख्या पाव भाग म्हणजे दिलेल्या संख्येचा कितवा भाग, 4था भाग. नंतर अर्धा भाग म्हणजे दिलेल्या संख्येचा 1/2 भाग. त्याच्यानंतर पाऊण भाग म्हणजे दिलेल्या संख्येचा कितवा भाग, 3/4 भाग, याला म्हटलं जातं. मग हे बघा, संख्या 100 आहे, पाव भाग किती झाला, 25. आता हा पाव भाग 25 कसा झाला बघा, इथं दाखवतो उदाहरण देऊन. 100 संख्या दिलेली, मग याला इंटू किती करायचं, 1/4. किंवा दुसरा ऑप्शन काय, 100ला 1/4 न गुणायचं. म्हणजे या 4 न 100ला भागायचं. उत्तर किती आलं बघा, 2 दुणे 4, किती राहिले, 4 दुणे 8, 2 राहिले, 4 25. म्हणजे 25 चौक किती भेटणार, 100. म्हणजे इथं उत्तर किती आलं, 25. म्हणजे 100चा पाव भाग म्हणजे किती, 25. तो कसा काढायचा, 1/4 न 100ला गुणायचं. नंतर अर्धा भाग म्हणजे किती, 100चा अर्धा भाग म्हणजे 50. 100चा पाऊण भाग म्हणजे किती, 75. आता हा बघा कसा काढायचा, 100 गुणिले 3/4. या 4 न 100ला काय केलं आपण, भागलं. 25 चौक 100 म्हणजे 25 उत्तर आलं. आणि राहिला कोण, 3. 25 3 किती भेटले, 75. म्हणून हा पाऊण भाग झाला. आता इथं किती आहे, 1000. 1000चा पाव भाग म्हणजे किती, 250. त्यालाच कसं बोलतात, 250. त्याला कसं बोललं जातं, 250. नंतर अर्धा भाग, 1000चा अर्धा भाग किती आहे, 500. पाऊण भाग किती आहे, 750. त्यालाच आपण काय म्हणतो, 750 म्हणतो. काय म्हणतो, 750. नंतर 1000 झाला. आता खाली बघा किती आलेले आहेत, 1000 नंतर किती, 1 शून्य घेतला म्हणजे संख्या किती झाली तुमची, 10,000. मग 10,000च्या पाव भाग किती झाला, 10,000चा पाव भाग 2,500. अर्धा भाग 5,000, पाऊण भाग 7,500. नंतर 10 नंतर काय झाले, 1 लाख. 1 लाख त्याचा पाव भाग किती आला, 25,000. अर्धा भाग 50,000, पाऊण भाग किती आला, 75,000. आता याच्यानंतर कोणता आला, बोला कोण वाचतं ही संख्या. ही झाली तुमची. आता ही संख्या आलेली आहे, सांगा, सांग. 10 लक्ष म्हणजे 10 लाख. 10 लक्ष म्हणजे किती, 10 लाख. मग त्याचा पाव भाग किती झाला, 2.5. त्याचा अर्धा भाग 50 आणि त्याचा पाऊण भाग म्हणजे किती झाला, 75. काय बघा इथं संख्या दिलेली आहे, 7,50,000. इथं 50,000, इथं सॉरी 7,50,000 झाली. म्हणजे कितवा भाग झाला, हा पाऊण भाग झाला. हा तक्ता काय करायचा आहे, पूर्ण वही म्हणजे तुमच्या पूर्ण लिहून घ्यायचा आहे.
बघा आता आपण संख्येचं वाचन कसं करायचंय ते पाहतोय. त्याच्याबरोबर तुम्ही काय करायचं, लिहून पण घ्यायचं. उदाहरण दिले तुम्हाला, तक्त्यात काय केलेलं आहे, उदाहरणं घेतलेली आहे. काय घेतलेत बघा, इकडं उदाहरण क्रमांक 9 पर्यंत उदाहरण, नंतर इकडं अब्ज, 10 कोटी, कोटी, 10 लक्ष, लक्ष, 10 हजार, हजार, शतक, दशक, एकक. याच्या आधी आपण काय शिकलो होतो, गट कसे करायचे. गट उजवीकडून डावीकडे करत जायचं. पहिला गट 3 ह्याचा, नंतर 2 ह्याचा, नंतर 2 ह्याचा, नंतर 2 ह्याचा, असे काय केले होते आपण, गट पाडले होते, बरोबर. आता बघा मी काय केलं, लिहिली संख्या पुढे लिहिली 20. 20 संख्या म्हणजे पुढे येणार एकक स्थानी 0, दशक स्थानी कोण 2, आणि मग त्या संख्येचं वाचन काय झालं 20. दशक स्थानचा जो अंक आहे तो बघायचा आहे, अंक शोधायचा, 0 शोधायचा नाही. अंक कोणत्या घरात आहे, दशक स्थानच्या घरात अंक आहे. किती आहे, 2 आहे. मग एकक स्थानचा अंक 0 म्हणून याचं वाचन काय झालं 20. पुढचं शतक स्थानी, शतक स्थानचा अंक किती आहे 3. माग किती 0, दशक स्थानच्या घरात 0, एकक स्थानच्या घरात 0, संख्येचं वाचन झालं 300. नंतर हजार, बघा परत काय केलं, हजारच्या घरामध्ये 4 हा अंक दिला, शतक 0 0 0, आणि या संख्येचं वाचन काय झालं 4000. त्याच्यानंतर 10,000च्या घरामध्ये काय संख्या दिली 5, त्याच्या मागे किती 0 दिले, हजार स्थानी 0, शतक स्थानी 0, दशक स्थानी 0, एकक स्थानी पण 0, आणि संख्येचं वाचन काय झालं 50,000. याच्यानंतर लक्ष, लक्ष लाख, संख्या कोणती आहे 6, म्हणजे लाख या घरामध्ये संख्या 6 आहे, त्याच्या मागे 0 दिले किती 3 2 5, म्हणजे त्यांना ठेवायचं लाख ही संख्या वाचताना तिच्या मागे किती 0 आले पाहिजे, 5 0 आले पाहिजे. मग हे 5 0 वाचन झालं संख्येचं 6 लाख. याच्यानंतर 7, दशक स्थान किती आहे 0, दशलक्षच्या स्थानी 7 आहे, लक्षच्या स्थानी 0, आणि मग संख्येचं वाचन झालं 70 लाख. नंतर कोटी, कोटीच्या घरामध्ये संख्या मांडली मी किती 8, माग 0 लावले, आणि मग वाचन काय झालं संख्येचं 8 लाख, सॉरी 8 कोटी, काय झालं 8 कोटी. नंतर 9, दश कोटीच्या कॉलम मध्ये काय केलं आपण 9 ठेवला, त्याच्यानंतर त्याचं वाचन माग 0 लावले, संख्या नाही टाकलेल्या कुठल्याच, म्हणून 9 दश कोटीच्या घरात आहेत, तर या संख्येचं वाचन काय झालं 90 कोटी. नंतर अब्ज, या अब्जाच्या घरामध्ये एक संख्या मांडली, पाठीमाग 0 लावले, आणि संख्येचं वाचन काय झालं 1 अब्ज, काय झालं 1 अब्ज. लक्षात आलं सगळ्यांच्या. आता याच्यानंतर आपण तुम्हाला उदाहरण देणार आहोत, आणि त्याच्या आधारे तुम्ही त्या संख्येचं काय करणार आहात, वाचन करणार आहात. बघा इथं 10वं उदाहरण दिलेलं आहे तुम्हाला, वाचन पण करायचं आणि काय करायचंय, आता इथं उदाहरण दिलेले फक्त वाचन करायचंय आपल्याला, लिहायचंय कसं. एकक स्थानी 6 आहे, दशक स्थानी 2 आहे, शतक स्थानी 3 आहे, आणि हजार स्थानी किती आहे 4. मग संख्येचं वाचन कसं होणार बघा, एकक दशक शतक 3 3चा गट करायला सांगितलाय तुम्हाला आधी उजवीकडून, म्हणजे 4326. पहिल्या संख्येचं वाचन काय झालं 4000. कसं आलं बरं सांगा बरं मला, 4 कुठं आहे हजार स्थानी आहे, हजार स्थानच्या घरामध्ये 4 आहे, 4 ही संख्या आहे म्हणून 4000. शतक स्थानी किती आहे 3, मग 4000 3 कोणत्या स्थानी आहे 3, शतक, म्हणून त्याला आपण काय म्हणतो 300. आता दशक स्थानी कोण आहे 2, आणि एकक स्थानी कोण 6, म्हणजे 4326. ही अंकात आहे, ही अक्षरात आहे, त्याच्या बरोबर काय वाचन पण केलं आपण आणि लेखन पण केलं, म्हणजे काय झालं 4326.
लक्षात आलं सगळ्यांच्या? हे झालं एक पहिलं उदाहरण. मी इथं वाचन ऑब्लिक लेखन पण करून देतो, म्हणजे तुमच्या काय होईल लक्षात राहील. उरका. आता याच्यानंतर 62,437. छान. खाली घे, खाली खाली दे ना आता परत. वाचन 8,71,289. वाचन 76,45,213. अक्षर मोठं काढ. काय वाच, कसं वाचणार? 15,01,515. कसं करणार वाचन? इकडे बघून सांग. 6,06,6. चल उरका रे.
40,40,440. आपल्याला काय करायचंय, वर दिलेलं जे कोष्टक आहे त्या कोष्टकात संख्येला बसवायचं. 15 एककच्या स्थानी किती येणार आता 5, दशकच्या स्थानी किती येणार 1, 15. नंतर शतक, इथं 1500 बोलले, किती बोललेले आहेत 1500. आता शतक स्थान तिथे किती यायला पाहिजे, याला काय म्हणू शकतो आपण 1500. बघा 1515 म्हणजे कुठपर्यंत लिहून झालं इथपर्यंत 1515. त्याच्यानंतर पुढे काय म्हटले, कोटी म्हटले. कोटी कुठे, कोटी हे बघा इथे, म्हणजे इथं संख्या काय करायची आपल्याला, किती घ्यायचे 15. आता ह्यांच्यामध्ये किती घरं राहिले, 1 2 3 4 घरं राहिले. मग शून्य किती द्यायचे 4. किती शून्य देणार यांच्यामध्ये 4. आता हे बघा 3 शून्य येतील, 15 कोटी म्हणजे इथं 1 2 3 आणि हजारच्या स्थानी हा गेलाय ना, 1 गेलाय हजारच्या स्थानी. म्हणजे बघा आता याच्यामध्ये आपल्याला काय करता येईल, कॉलम नुसार शतक इथं 1 कॉमा, त्याच्यानंतर काय 1000 10,000 इथं 1 कॉमा येईल, गट पाडले आपण. त्याच्यानंतर कुठं दुसरा गट येईल, इथं 1 गट येईल. कळलं, 2 2 चे गट, सुरुवातीचे 3 चे नंतर 2 चे. म्हणजे बघा 15 कोटी 1515 हे त्याचं उत्तर काय झालं भेटलं. आता पुढची संख्या दिली बघा त्यांनी, 5,09,77,599. या संख्येनंतर येणारी क्रमिक संख्या सांगितली त्यांनी. काय सांगितली, क्रमिक संख्या. मग अगोदर आपल्याला काय करावं लागेल, ते संख्या लिहून घ्यावी लागेल. संख्या काय होईल बरं सांगा, कोण सांगेल मला. 5 कोटी बघा इथं आला 5. 9 लक्ष कुठं गेला 9 लक्ष, म्हणजे इथं 1 शून्य येईल 9 लक्ष. नंतर इथं 77,000 77,000. त्याच्यानंतर 500 किती 99. ही संख्या येईल का बघा, 5 कोटी 9 लक्ष 77,599. बरोबर. पण यांचा प्रश्न काय आहे, क्रमिक संख्या विचारली, या संख्येच्या नंतर क्रमिक येणारी म्हणजे क्रमानं येणारी. मग क्रमानं येणारी कोणती असायला पाहिजे, या 599च्या ऐवजी काय यायला पाहिजे बोला, 600 यायला पाहिजे. म्हणजे इथं 3 कॉलम, इथं 2, इथं 2. म्हणजे संख्या काय होईल बघा, 5 0 9 77 आणि 600. या संख्येचं वाचन कसं होईल, 5 कोटी 9,77,600. क्रमिक म्हणल्यानंतर क्रमानं येणारी संख्या ही घ्यायची डोक्यात. क्रमिक म्हणल्यानंतर काय घ्यायची डोक्यात, क्रमानं येणारी. आता हा कधी विचारलाय 2019, म्हणजे हे उत्तर बरोबर आहे. ही आपण संख्या लिहिली वरची, त्याच्या आधारे ही लिहिलंय. आता खालचा विचारलाय 8,80,808. आता बघा कोण लिहितोय, सोडवतोय, ये 8 अब्ज म्हणल्यानंतर किती यायला पाहिजे, अगोदर इथं दिलंय 1 2 3 4 5 6 7 8 9 शून्य यायला पाहिजे. मग बघा 8 नंतर किती शून्य सांगितले मी तुम्हाला, 9 शून्य यायला पाहिजे. म्हणजे मध्ये किती येतील 8. हे बघा हे 2 शून्य झाले, नंतर याचे हे 2 शून्य झाले, 8 अब्ज. याच्यानंतर किती येणार आहे 80,000. किती येणार 80,000 म्हणजे 80. नंतर पुढे काय बोलले 800 म्हणजे 8. आता काय परत 8 आहे, म्हणजे इथं 808. म्हणजे उत्तर तुमचं काय येणार असं, 8 अब्ज 80,808 हे तुमचं उत्तर झालं. चुकीचं काही लिहायचं नाही. चला इथंच आपण काय करूया, थांबूया.